नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल. चला तर आपण आज झटकीपट अशी पालेभाजी बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक आणि रक्तवाढीसाठी खूप उपयोगी अशी भाजी आहे. आमच्या इकडे ह्याला लाल माठ म्हटलं जातं. तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. सो प्रथम कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये लसूण कमी जास्त ॲड करू शकता. तो लसूण मी बारीक करून तेलामध्ये छानपैकी ब्राऊन करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्याही बारीक करून ॲड केलेल्या आहेत. त्याही फ्राय करून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. सो आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे काही लाल माठ आपण धुवून पाणी नितळत ठेवलेलं आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर सर्व बाजूने त्याला जे काही आपण लसणाची फोडणी दिलेली आहे ते व्यवस्थित ते सगळीकडे लागले पाहिजे अशा पद्धतीनं परतून घ्यायचं आहे. आणि जे काही आपण मीठ टाकलेलं आहे त्या मिठामुळे पाणी सुटलेलं आहे. सो आता हे पाणी आपल्याला पूर्ण आटवायचं आहे. त्यामुळे थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून आपण हे पाणी पूर्ण आटवून देणार आहोत. सो अशा पद्धतीनं अतिशय पौष्टिक आणि झटकीपट होणारी ही पालेभाजी आहे आणि रक्तवाढीसाठी तर एक नंबरच ही भाजी आहे. सो तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा तर ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. लहान मुलांना तर अगदी आवर्जून दिलीच पाहिजे, कारण रक्तवाढीसाठी खूप उपयोगी अशी भाजी आहे ही. सो अशा पद्धतीने बघा आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. हे पाणी आटल्यानंतर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. सो एकदम साधी सिंपल अशी भाजी आहे आणि रक्तवाढीसाठी सुद्धा एक नंबर आहे. अशा पद्धतीनं आपली भाजी खाण्यासाठी बघा तयार झालेली आहे. ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही आवर्जून खाऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हटले जाते तेही नक्की सांगा. सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.